नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि आपल्या कंप्लीट वास्तुशास्त्र कोर्सच्या 7व्या भागात आपले स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत बेडरूमची वास्तू. तर बेडरूमची वास्तू का महत्त्वाची असते? कारण बेडरूम हे ठिकाण आपलं विश्रांतीचं असतं, झोपेचं ठिकाण असतं. त्यामुळे आपली जी वैयक्तिक ऊर्जा असते ती रिचार्ज होते तिथे. योग्य बेडरूमची वास्तू असल्यास आपल्याला एकदम शांत आणि खोल झोप लागते, ज्याला आपण डीप स्लीप म्हणतो, जी फार महत्त्वाची असते. त्यामुळे आपल्याला मानसिक स्थैर्य मिळते, नातेसंबंधात मजबूतपणा येतो आणि आरोग्यातसुद्धा सुधारणा येते. जर तीच वास्तू चुकीची असल्यास आपल्याला निद्रानाश, चिडचिड, पती-पत्नींमध्ये तणाव आणि थकवा जाणवतो. आता आपल्या घरात वेगवेगळ्या बेडरूम्स असतात, त्यापैकी ही पहिली आहे ती मास्टर बेडरूम. त्यासाठी योग्य दिशा कोणती? तो साऊथ वेस्टचा जो कोपरा असतो, ज्याला आपण नैऋत्य कोपरा म्हणतो, ही दिशा फार महत्त्वाची असते. या दिशेत जर आपलं मास्टर बेडरूम असेल तर ती सर्वोत्तम जागा मानली जाते. ही जागा आपल्याला स्थैर्य, नियंत्रण आणि सुरक्षा देते. त्यामुळे आपण इथे मास्टर बेडरूमची प्लेसमेंट करतो. आपल्याला हा ईशान्य आणि आग्नेय हे 2 कोपरे टाळायचे आहेत. आपण ज्यावेळेला मास्टर बेडरूम डिझाईन करतो किंवा कोणतेही बेडरूम डिझाईन करतो, त्यावेळेला आपल्याला जी बेडची पोझिशन असते त्याची सुद्धा डिरेक्शन व्यवस्थित ठेवायला लागते. आपलं जे डोकं असतं ते दक्षिण किंवा पूर्वेला ठेवूनच झोपावे. डोकं आपल्या नॉर्थ दिशेला असू नये, कारण त्याच्यामुळे ब्लडचं सर्क्युलेशन जे असतं त्याचा इम्बॅलन्स होऊ शकतो. कारण असं म्हणतात की आपल्या ब्लडमध्ये जे आयर्न पार्टिकल्स असतात ते नॉर्थकडे जास्त ॲट्रॅक्ट होतात. मग त्यामुळे काय होतं की थोडे आपल्याला आरोग्यविषयी प्रॉब्लेम्स दिसू शकतात. बेड भिंतीला टेकलेला असावा. बेड 2 भिंतींच्या कोपऱ्यात अडकलेला नसावा. म्हणजे आपण जे कॉर्नरला बेड ठेवतो ते तसे अवॉइड करावेत आणि बेडच्या खाली क्लटर असतो तो टाळावा. क्लटर म्हणजे कचरा असेल, काही अडचणी असेल, बऱ्याच जणांना काहीतरी तिथं पिशव्या वगैरे खाली ठेवायची सवय असते, तर ते आपल्याला टाळायचं आहे. त्यानंतर बेडरूममधील रंग. बेडरूममध्ये रंग आपल्याला एकदम सॉफ्ट आणि काल्म पाहिजेत, एकदम शांत कलर आपल्याला पाहिजेत. त्यासाठी आपण पेस्टल पिंक किंवा बीज किंवा लाईट ब्राऊन आणि ऑफ व्हाईट हा कलर वापरू शकतो आपण. आपल्याला टाळायचे कोणते आहेत? एकदम लाल गडद काळा आणि एकदम गडद निळा हा टाळायचा आहे आपल्याला. तर बेडरूममध्ये काय टाळावे? एकदम बेडच्या समोर आरसा अजिबात असला नाही पाहिजे. बेडरूममध्ये आपल्याला मंदिर किंवा छोटंसं टेम्पल वगैरे सुद्धा टाळायचं आहे. आणि जास्त इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू पण टाळायच्या आहेत बेडरूममध्ये. आणि टी व्ही थेट बेडसमोर टाळायचाच आहे. ॲक्च्युली माझ्या मते तर बेडरूममध्ये टी व्ही म्हणा, मोबाईल हे अलाउडच नसले पाहिजेत. अंधार किंवा खूप एकदम ब्राईट लाईटसुद्धा असतील ते सुद्धा आपल्याला टाळायचे आहेत, ज्यांना काय होतं आपल्याला स्लीपमध्ये डिस्टर्ब होऊ शकतो. आता जी चिल्ड्रन बेडरूमची वास्तू आहे त्याची दिशा कोणती? पश्चिम किंवा उत्तर पश्चिमेला असलेलाच फार बरं. आणि अभ्यास टेबल जे आपण स्टडी टेबल म्हणतो ते पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून असलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला रंग आहे तो एकदम फेंट हिरवा किंवा एकदम फेंट निळा कलर वापरायला पाहिजे. आता गेस्ट बेडरूमची जी दिशा आहे ती आपली दिशा असते ती नॉर्थ वेस्ट, म्हणजे उत्तर पश्चिम, जी वायव्य दिशा असते त्या दिशेला योग्य मानली जाते. पाहुण्यांसाठी योग्य, स्थिर पण टेम्पररी ती ऊर्जा असते. तिथे वायूचा प्रभाव असल्यामुळे आलेले जे आपले पाहुणे असतात ते सुद्धा लवकर जायची शक्यता असते. आता बेडरूमसाठी काही रेमेडीज असतात की बेडच्या दोन्ही बाजूला जे साईड टेबल्स असतात ते समान असले पाहिजेत, ज्यांना आपल्याला एक बॅलन्स बघायला मिळतो. जोडप्याचा फोटो असल्यास फारच चांगलं. रूम नेहमी स्वच्छ आणि व्हेंटिलेटेड असावी. हे तर सगळ्या रूमसाठी आपल्याला लागू होतं. आणि लाईट कर्टन्सचा वापर करावा. हे जे उपाय आहेत ते काय आपल्याला घराची काही तोडफोड न करता येतात. तर मित्रांनो, बेडरूमची वास्तू योग्य असेल तर आपल्याला झोप, आरोग्य व नातेसंबंधात सुधारणा बघायला मिळते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत किचनची वास्तू, अग्नितत्व आणि आरोग्य. तर व्हिडिओ
आवडला असेल तर लाईक करा. काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.